नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ब्रँड खाकी आपल्या यूट्यूब चॅनलवर। या जिल्हा विशेष सिरीजमध्ये आज आपण अमरावती जिल्हा बघणार आहोत। याआधी पार्ट 1 मध्ये आपण काही माहिती बघितली होती, त्यासमोरील माहिती आता या पार्टमध्ये बघणार आहोत। पहिल्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता। तर चला बघूयात। अमरावती जिल्हा, अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यामधील राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य। राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य। यामध्ये राष्ट्रीय उद्यान, अमरावती जिल्ह्यात गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे। गुगामल राष्ट्रीय उद्यान, याची स्थापना ही 1974 ची आहे। स्थापना ही 1974 ची आहे। हे राष्ट्रीय उद्यान धारणी या तालुक्यामध्ये आहे। गुगामल राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 1288 चौरस किलोमीटर इतके आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे। क्षेत्रफळ 1288 चौ किमी आहे। गुगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 ची आहे आणि तालुका धारणी हा आहे। यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये असणारा व्याघ्र प्रकल्प, अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प आहे। व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामधील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे। सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प। व्याघ्र प्रकल्प, अमरावती जिल्ह्यामध्ये असणारा व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प आहे। अभयारण्य, जिल्ह्यात असणारे अभयारण्य, यामध्ये ढाकणा कोलकाता अभयारण्य, मेळघाट या ठिकाणी आहे। तालुका धारणी, तालुका धारणी चिखलदरा या ठिकाणी। अभयारण्याची स्थापना ही 1985। अभयारण्य, अमरावती जिल्ह्यामध्ये असणारे अभयारण्य ढाकणा कोलकाता मेळघाट या ठिकाणी, तालुका धारणी 1985 ची स्थापना। यानंतरचे अभयारण्य वान अभयारण्य, वान अभयारण्य, याची स्थापना 1997। वान अभयारण्य स्थापना 1997। ढाकणा कोलकाता अभयारण्य मेळघाट धारणी स्थापना 1985 आणि वान अभयारण्य स्थापना 1997। अमरावती जिल्ह्यामध्ये असणारे राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य।
यानंतर प्रमुख मंदिरे व स्थळे बघू. जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे व स्थळे. या ठिकाणी अमरावती या ठिकाणी अंबादेवी हे मंदिर आहे. अचलपूर या ठिकाणी शाहदो रहमान शाह गाजींचा दर्गा आहे. अचलपूर या ठिकाणी शाहदौल रहमान शाह गाजींचा दर्गा आहे. या ठिकाणी यानंतर भातुकली या ठिकाणी प्रसिद्ध जैन मंदिर आहे. भातुकली या ठिकाणी प्रसिद्ध जैन मंदिर आहे. सवंग विठोबा या ठिकाणी विठोबाची यात्रा होती. या ठिकाणी संत अवधूत बुवा समाधी आहे. सवंग विठोबा या ठिकाणी विठोबाची यात्रा होती. संत अवधूत बुवा समाधी आहे. यानंतर नांदगाव या ठिकाणी खंडेश्वर मंदिर आहे. नांदगाव नांदगाव या ठिकाणी खंडेश्वर मंदिर आहे. यानंतर मधान हे संत गुलाब बाबा यांचे जन्मगाव आहे. मधान संत गुलाब बाबा मधान हे संत गुलाब बाबा यांचे जन्मगाव आहे. प्रमुख मंदिरे व स्थळे यामध्ये अमरावती या ठिकाणी अंबादेवी मंदिर आहे. अचलपूर या ठिकाणी शाहदौल रहमान शाह गाजींचा दर्गा आहे. भातुकली या ठिकाणी प्रसिद्ध जैन मंदिर आहे. सवंग विठोबा या ठिकाणी विठोबाची यात्रा होती. संत अवधूत बुवा यांची समाधी त्या ठिकाणी आहे. नांदगाव खंडेश्वर हे मंदिर आहे. आणि मधान या ठिकाणी संत गुलाब बाबा यांचे जन्मगाव आहे. प्रमुख स्थळे व विशेष माहिती. प्रमुख स्थळे व विशेष माहिती. संत गाडगेबाबा विद्यापीठ मे 1983 मध्ये स्थापना झाली आहे. अमरावती येथे संत गाडगेबाबा विद्यापीठ मे 1983 मध्ये स्थापना. संत गाडगेबाबा विद्यापीठ मे 1983 मध्ये स्थापना. कापसाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.
कापसाची प्रमुख बाजारपेठ. यानंतर दयानंद छत्रालय, गाडगे बाबा आश्रम, गुरुकुंज मोझरी या ठिकाणी आहे. दयानंद छत्रालय, गाडगे बाबा समाधी व गुरुकुंज आश्रम. दयानंद छत्रालय अमरावती जिल्ह्यामध्ये दयानंद छत्रालय, संत गाडगे बाबांची समाधी, व गुरुकुंज आश्रम आहे मोझरी या ठिकाणी. दयानंद छत्रालय, संत गाडगे बाबा समाधी व गुरुकुंज आश्रम आहे. दयानंद छत्रालय हे वसतिगृह आहे. तपोवन, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी हे केंद्र स्थापन केले आहे. तपोवन, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी हे केंद्र स्थापन केले आहे. दयानंद छत्रालय, संत गाडगे बाबांची समाधी व गुरुकुंज आश्रम अमरावती जिल्ह्यामध्ये मोझरी या ठिकाणी आहे. रिद्धपूर मोर्शी या ठिकाणी चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी आहे. चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी आहे. रिद्धपूर मोर्शी या ठिकाणी चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी आहे. संत गाडगे बाबा विद्यापीठ मे 1983 मध्ये स्थापना. कापसाची प्रमुख बाजारपेठ आहे. दयानंद छत्रालय, संत गाडगे बाबा समाधी व गुरुकुंज आश्रम या ठिकाणी आहे. तपोवन, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी हे केंद्र स्थापन केले आहे. रिद्धपूर मोर्शी, चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी रिद्धपूर मोर्शी या ठिकाणी आहे. यावली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे. यावली हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे. मोझरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आश्रम
आणि समाधी आहे. मोदरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आश्रम व समाधी आहे. कौंडण्यपूर या ठिकाणी कौंडण्यपूर भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी यांचे जन्मस्थान आहे. भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी यांचे जन्मस्थान आहे. त्याचप्रमाणे आणि नलदमयंती आख्यान यातील दमयंतीचे माहेरघर आहे. कौंडण्यपूर भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी यांचे जन्मस्थान आहे आणि नलदमयंती आख्यान यातील दमयंतीचे माहेरघर आहे. यावली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे. मोदरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आश्रम व समाधी आहे. कौंडण्यपूर भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी रुक्मिणी यांचे जन्मस्थान आहे आणि नलदमयंती आख्यान यातील दमयंतीचे माहेरघर आहे. शेंदूरजना घाट वरुड या ठिकाणी कुंकू व हळद यांची निर्मिती केली जाते. कुंकू व हळद यांची निर्मिती केली जाते. या ठिकाणी कुंकू व हळद यांची निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरचीची बाजारपेठ आहे. विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरचीची बाजारपेठ आहे. शेंदूरजना घाट कुंकू व हळद यांची निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे ही विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरची यांची बाजारपेठ आहे. पानेरी या भागामध्ये बघू संत्र्यांच्या झाडांची रोपे तयार केली जातात. संत्र्याच्या झाडाची रोपे ही तयार केली जातात. या जिल्ह्यामध्ये
संत्र्यांच्या झाडाची रोपेही तयार केली जातात. शेंदूर, जनाघाट, कुंकू व हळद यांची निर्मिती केली जाते. विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरचीची बाजारपेठ आहे आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये संत्र्यांच्या झाडाची रोपे तयार केली जातात. अंमला दर्यापूर. अंमला दर्यापूर ही संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आहे. अंमला हे दर्यापूर तालुक्यातील गाव. दर्यापूर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आहे. अंमला दर्यापूर संत गाडगेबाबांची कर्मभूमी आहे. डिसेंबर 1956 रोजी अमरावतीला जाताना संत गाडगेबाबा यांचे पेंडी नदीच्या पुलावर निधन झाले होते. डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबा यांचे अमरावतीला जाताना पेंडी नदीच्या पुलावर निधन झाले. डिसेंबर 1956 या रोजी संत गाडगेबाबा यांचे अमरावतीला जाताना पेंडी नदीच्या पुलावर निधन झाले होते. भूगोल, कृषी व उद्योग यामध्ये काही बाबी बघू. भूगोल, कृषी व उद्योग. भूगोल, कृषी व उद्योग. यामध्ये प्रमुख डोंगर रांगा व टेकड्या. प्रमुख डोंगर रांगा व टेकड्या. सातपुडा, गाविलगड, सातपुडा, गाविलगड, पोहरा आणि चिरोडी. पोहरा आणि चिरोडी. प्रमुख डोंगर रांगा व टेकड्या यामध्ये सातपुडा, गाविलगड, पोहरा आणि चिरोडी. चिरोडी या नावाशी साम्य असणाऱ्या विशिष्ट टेकड्या आणखी काही जिल्ह्यामध्ये आहेत, त्या बघू. यामध्ये चिरोली ही टेकडी गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते. चिरोली ही टेकडी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येते. चिमूर ही टेकडी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. चिमूर ही टेकडी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येते.
आणि त्याचप्रमाणे चिकोडी ही एक टेकडी आहे, ती कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येते. चिकोडी, कोल्हापूर. आणि चिरोडी ही टेकडी आहे, जे की अमरावती जिल्ह्यामध्ये येते. चिरोडी. जिल्ह्यामध्ये असणाऱ्या प्रमुख डोंगर रांगा व टेकड्या यामध्ये सातपुडा, गाविलगड, पोहरा आणि चिरोडी. प्रमुख डोंगर रांग व टेकड्या: सातपुडा, गाविलगड, पोहरा, चिरोडी. चिरोडी नावाशी साम्य असणाऱ्या आणखी काही टेकड्या आहेत, त्या काही विशिष्ट जिल्ह्यामध्ये आहेत, त्या बघू. चिरोली ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते. चिमूर ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चिकोडी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि चिरोडी ही अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये असणाऱ्या टेकड्या, डोंगर रांगा व टेकड्या यामध्ये सातपुडा, गाविलगड, पोहरा आणि चिरोडी. लेणी व शिल्पे. लेणी व शिल्पे: बडनेरा, खंडेश्वर, आणि नांदगाव. लेणी व शिल्पे यामध्ये बडनेरा, खंडेश्वर आणि नांदगाव. लेणी व शिल्पे या भागामध्ये बडनेरा, खंडेश्वर आणि नांदगाव या ठिकाणी लेणी व शिल्पे आढळतात. बडनेरा, खंडेश्वर, नांदगाव. किल्ले. जिल्ह्यामध्ये असणारे किल्ले यामध्ये अचलपूर व अमनेर या ठिकाणी. अमनेर, अचलपूर व अमनेर या ठिकाणी. किल्ले अचलपूर व अमनेर या ठिकाणी. अचलपूरचे प्राचीन नाव, अचलपूरचे प्राचीन नाव एलिचपूर असे होते. अचलपूरचे प्राचीन नाव हे एलिचपूर असे होते. किल्ले यामध्ये अचलपूर आणि अमनेर या ठिकाणी. अचलपूरचे प्राचीन नाव हे एलिचपूर होते. हवामान. जिल्ह्यात हवामान कसे असते? उष्ण व कोरडे. उष्ण व कोरडे. उष्ण व कोरडे. आणि पर्जन्यमान 877 मिमी इतके असते. हवामान उष्ण व कोरडे आणि पर्जन्यमान 877 मिमी इतके असते. वनस्पती. जिल्ह्यामध्ये आढळणारी वनस्पती: अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध तिखाडी हे गवत आढळते. तिखाडी हे गवत आढळते. वनस्पती यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध तिखाडी हे गवत आढळते. पीक व उत्पादन. मोर्शी व वरुड हे तेंदूच्या पानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
मोर्शी व वरुड हे ठिकाण तेंदूच्या पानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यामध्ये सुपीक मृदा आढळते. सुपीक मृदा आढळते. सुपीक मृदा जिल्ह्यामध्ये आढळते आणि जिल्ह्यामध्ये घेण्यात येणारी प्रमुख पिके यामध्ये ज्वारी, कापूस, तूर आणि ऊस. प्रमुख पिके जिल्ह्यात घेतली जाणारी प्रमुख पिके यामध्ये ज्वारी, कापूस, तूर आणि ऊस. ज्वारी, कापूस, तूर आणि ऊस. ज्वारी, कापूस, तूर आणि ऊस. हवामान उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्यमान हे 877 मिमी इतके असते. वनस्पती अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध तिखाडी हे गवत आढळते. पीक व उत्पादन यामध्ये मोर्शी व वरुड हे तेंदूच्या पानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि सुपीक मृदा आढळते. यामध्ये प्रमुख पिके घेतली जातात. जिल्ह्यामध्ये प्रमुख पिके घेतली जातात त्यामध्ये ज्वारी, कापूस, तूर आणि ऊस. अशा प्रकारे आपण अमरावती जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती बघितली. या भागावरील संपूर्ण PDF ही आपल्या ब्रँड खाकी या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.